नमस्कार, सांगली एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत चिकुर्डे जिल्हा परिषद गटातील आणि आपल्या बरोबर आहेत चिकुर्डे पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार उत्तम पाटील साहेब। सर, आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये। नमस्कार। आज आपण लोकांच्या संपर्कात जाता, लोकांच्या काय अडचणी आपल्या लक्षात येतात, काय आहे ते नक्की? आता आपणाला बघितलं तर प्रत्येक गावात हा पिण्याच्या पाण्याचा एक प्रश्न अत्यंत प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। दुसरी गोष्ट, जी शेतातील रस्ता आहे, जो शेतातला ऊस बाहेर काढण्यासाठी जी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मुख्यमंत्री बळीराज पानंद रस्ता हे योजना एक राबवले जात आहेत। त्या रस्ता आपण कंपल्सरी आपण गावोगावी तिन्ही मतदारसंघातला जो भाग आहे त्या प्रत्येक मतदारसंघात आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। दुसरी गोष्ट, जो शैक्षणिकदृष्ट्या जी जिल्हा परिषद शाळा असेल, अंगणवाडी शाळा असेल, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला जाणार आहे। वैद्यकीय दृष्टिकोनातून जे आरोग्य विभाग आहे, जे लोकांना अत्यंत जे शासनाच्या ज्या सुविधा आरोग्याच्या संदर्भात असतील त्याही आपण देण्यासाठी हा आपण 100% प्रयत्न करत राहणार आहे। आता ही निवडणूक जी आहे पंचायत समितीची, ज्याच्यातून तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून आहात, या निवडणुकीत कशी पाहता तुम्ही? आता ही निवडणूक बघण्याचा दृष्टिकोन एक झाला की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, ह्या दोन्ही गोष्टीतनं उमेदवार देत असताना जो गावाच्या दृष्टिकोनातनं असेल, भागाच्या दृष्टिकोनातनं असेल, कोणत्या दृष्टिकोनातनं काम होणार आहे आणि जनतेचा प्रश्न ही शासनाच्या दरबारात मांडण्यासाठी आपण त्यासाठी ही निवडणूक जनतेच्या आणि स्वाभिमानी जनतेच्या, देवड असेल, चिकोडी असेल, आयतोडे खुर्द असेल, ह्या जनतेच्या साठी ही निवडणूक तिने हातात घेतलेली आहे। बरं, आज आपण पाहतोय की ही निवडणूक आपण या निवडणुकीचं आपलं विजन काय आहे? भविष्यातलं विजन एक आपलं आहे की प्रत्येक गावात, मग जो देवड असेल, चिकोडी असेल, आयतोडे खुर्द असेल, ह्या तिन्ही गावातलं एक महत्त्वाचं जे अत्यंत आत्ता लोकांचा जिवलग प्रश्न म्हणजे बाबा शेतीसाठी असेल, समजा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं असेल, समजा तुमचं जे आता सोलर योजना आहे, रपटप ती योजना असेल, किंवा बांधकाम कामगार कल्याण योजना असेल ती योजना असेल, किंवा ज्या महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्र सरकारनं जेवढ्या सुविधा राबविल्या जातात त्या लोकांच्या पर्यंत नेण्याचं काम ही माझ्याकडून चालणार आहे। तर आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं उमेदवार सर्व उभे असतात, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, पण ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मतदार राज्य असतो। बरोबर, त्याच्यासाठी आव्हान काय असेल आपलं? माझं या मतदाराने एवढंच आव्हान आहे की आजच्या घडीला जो कोण उमेदवार हा चांगलं काम करणार आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा दूरदृष्टी जितकी चांगले, निर्णय घेण्याची क्षमता चांगले आणि जनतेच्या प्रश्नाला अचूक ज्यावेळेला योग्य न्याय देण्याचं काम करणार आहे, ही यात सर्वात महत्त्वाची जमेची बाजू आहे। तर आपण पाहिलं या ठिकाणी आपले अपक्ष उमेदवार उत्तम पाटील जे पंचायत समिती गणासाठी उभे आहेत, चिकोडी पंचायत समिती गणातून, त्यांनी आपली उमेदवारी ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आहे। येणाऱ्या काळात त्यांचं विजन सुद्धा असेल की सर्वसामान्यांची सेवा करणे, त्यांच्यामध्ये विकासाची कामं कशी जातील आणि परिपूर्ण म्हणजे आरोग्य असेल, समाज असेल, अशा विविध घटकावरती काम करण्यासाठी हे त्यांचं विजन घेऊन ते आज या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी लोकांना आव्हान देखील केलेलं आहे की जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला निवडून देण्यासाठी सर्वांनी पुढे यायचे आहे। कॅमेरामन कुंभारसह नितीन वायदंडे, सांगली। ओके, धन्यवाद।